तुकाराम मुंडेंनी घेतले महत्त्वाचे निर्णय. आपण जर उद्या सकाळी इडली, मेंदूवडा, भजीपाव खाणार असाल तर त्यापूर्वी हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा. कारण की आपण बाहेर जे खातोय ते अन्न सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता थेट अन्न आणि औषध प्रशासनाने उपस्थित केला आहे. आणि या सर्व प्रश्नांच्या केंद्रस्थानी आहेत तुकाराम मुंडे. नेमकं तुकाराम मुंडे यांनी कोणते निर्णय घेतलेत? नेमकं असं काय घडलंय? चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये लाखो लोकांची सकाळची सुरुवात इडली वडा असो, वडापाव असो, भजीपाव असो किंवा पोहे असो या नाश्त्याने होते. अनेकांसाठी हा नाश्ता स्वस्त, झटपट आणि आरोग्यदायी मानला जातो. पण या रोजच्या नाश्त्यामध्ये जर भेसळ असेल तर हा नाश्ता आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त तुकाराम मुंडे यांनी एक नवीन मोहीम सुरू केली. या मोहिमेचा उद्देश कोणालाही त्रास देणं नाही, महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अन्न व्यवसाय हा एक उद्योग आहे. यामध्ये रोजगार देणारे प्रामाणिक व्यावसायिक देखील आहेत. त्या लोकांचं नेहमी संरक्षण केलं जाईल. पण जर लोकांच्या आरोग्याशी खेळत असाल तर कोणालाही सोडणार नाही. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं तुकाराम मुंडे यांनी कोणते निर्णय घेतलेत. हॉटेल असो, रेस्टॉरंट असो, छोटे धाबे असो, कॅन्टीन असो, क्लाउड किचन असो, सेंट्रल किचन असो, मिठाई असो, बेकरी असो आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट आदेश दिलेत. विशेषतः मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जाणारा मेंदू वडा, डाळ सांबर हे काही कोणत्या कारखान्यामध्ये तयार होत नाही. हे पदार्थ अनेक ठिकाणी घरगुती स्वयंपाकघरामध्ये किंवा दाट लोकवस्तीच्या भागातील युनिटमध्ये तयार होते. त्यामुळे अशा ठिकाणी वापरलं जाणारं पाणी स्वच्छ आहे का? पीठ स्वच्छ पद्धतीने आंबवलं जातं का? जी लोक अन्न तयार करतात त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे का? त्यांच्याकडे व्यवसाय करण्यासाठी नोंदणी किंवा परवाना आहे का? या सर्व गोष्टीची आता तपासणी केली जाणार आहे. तुकाराम मुंडे यांनी हे देखील स्पष्ट केलं, ही काही 8-10 दिवसाची मोहीम नाहीये. हा नियम प्रत्येक खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीला आणि व्यवसायाला लागणार आहे. याच वेळी तुकाराम मुंडे यांनी एक महत्त्वाची माहिती सांगितली. अन्न सुरक्षाबद्दल कायदे अगोदरपासूनच लागू आहेत. मी आलो म्हणून हे कायदे काही लागू होत नाही. हे पूर्वीचेच कायदे आहेत, पण बऱ्याचशा ठिकाणी या कायद्याचं पालन केलं जात नाही. आता प्रश्न आहे सर्वसामान्य ग्राहकांसाठी यामध्ये मोठा बदल काय होत आहे? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्याला माहिती आहे, आपण कुठेही हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पिण्याचं पाणी लागतं. त्यावेळेस आपल्याला हॉटेलकडून बॉटल दिली जाते आणि त्याचे पैसे देखील वसूल केले जातात. काही काही हॉटेलमध्ये तर बोरचं पाणी देखील पिण्यासाठी देतात. मग ते वडापावची टपरी असो किंवा नाश्त्याची टपरी असो. आता अशा सर्व ठिकाणी पिण्याचं पाणी ठेवणं हे बंधनकारक आहे. सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे प्रत्येक हॉटेल मालकाचं काम आहे. जर कुठल्याही हॉटेलवरती पिण्याचं पाणी नसेल, त्या ठिकाणी बोरचं पाणी असेल किंवा दूषित पाणी असेल, लगेच FDA त्याची तक्रार करा. जर कुठल्याही हॉटेलमध्ये पिण्याचं पाणी नसेल आणि त्या ठिकाणी आपल्याला जर बळजबरीने पाण्याची बॉटल दिली जात असेल, त्या बॉटलचे पैसे ग्राहकाकडून वसूल केले जात असेल तर त्वरित याची माहिती FDA कळवा. त्यानंतर कोणत्याही हॉटेलवाल्याला सोडलं जाणार नाही. आता दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे का, आपण अनेक वेळा इडली, मेंदूवडा, वडापाव, भजीपाव अनेक पदार्थ घरी पार्सल म्हणून आणतो. त्यावेळेस हे पदार्थ आपल्याला कशामध्ये दिले जातात? पेपरमध्ये दिले जातात, प्लॅस्टिकमध्ये दिले जातात. पण मूळ मुद्द्याकडे कोणीही लक्ष देत नाही. ज्या पेपरमध्ये आपल्याला वडापाव पार्सल दिला जातो त्यावरती काही प्रिंटिंग केलेली असते. त्या प्रिंटिंगमध्ये काही रसायने वापरलेले असतात आणि जर एखादी गरम वस्तू त्या कागदावरती ठेवली तर त्यामधील काही रसायने आपल्या खाद्यपदार्थामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे आता इथून पुढे कोणताही हॉटेलवाला जर तुम्हाला पेपरमध्ये पार्सल देत असेल तर त्याची तक्रार तुम्ही FDA करू शकतात. कारण की सर्वांना आदेश आहे, मग तो छोटा व्यापारी असो किंवा मोठा व्यापारी असो, सर्वांनी पार्सल जर द्यायचा असेल त्यासाठी विशिष्ट पॅकिंग ठेवावी. जर कोणी नियम मोडला तर त्याच्या विरुद्ध मोठी कारवाई केली जाईल. जर आपल्याला या नियमामधील कोणताही नियम मोडताना कोणी आढळलं किंवा आपल्याबरोबर अशी घटना घडली तर त्याची माहिती त्वरित कळवा, जेणेकरून अन्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही. यानंतर तुकाराम मुंडे यांनी तिसरा महत्त्वाचा निर्णय सांगितला. अनेक ठिकाणी खाद्यतेल वापरलं जातं, पण त्या तेलाचा वापर वारंवार केला जातो. हॉटेलमधील तेलामधील पदार्थ तळलेले असतात. तेच तेल सारखं पदार्थ तळण्यासाठी वापरलं जातं.
कालांतराने ते तेल काळं देखील पडतं. त्या तेलामधून दुर्गंधी देखील येत असते आणि त्याच तेलामध्ये तळलेले पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. असे तेल वारंवार कोणीही वापरू नये, त्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावावी. FDA ने नियम सांगून देखील जर कोणी त्या नियमांचं पालन केलं नाही तर त्याला देखील कठोर शिक्षा होईल, दंड देखील होईल. यानंतर अनेक कठोर निकष निश्चित करण्यात आले. ज्या ठिकाणी स्वयंपाक होतो त्या ठिकाणाच्या भिंत आणि फरशा स्वच्छ धुतलेल्या असाव्यात. पाणी साचणार नाही याची पुरेपूर व्यवस्था असावी. स्वयंपाकघरामध्ये पुरेसा प्रकाश, हवेशीर वातावरण असावं. योग्य पद्धतीने एक्झिट प्रणाली असावी. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ व्यवस्थित स्वच्छ ठेवावे. खराब झाल्यास त्वरित फेकून द्यावे. ते पदार्थ पुन्हा स्वयंपाकासाठी वापरू नये. याशिवाय स्वयंपाकघरामध्ये उंदीर असो, पाल असो, झुरळ असो किंवा इतर कीटक आढळल्यास त्या गंभीर त्रुटी मानल्या जातील. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये, किचनमध्ये नियमितपणे पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्याची नोंद ठेवणं देखील गरजेचं आहे. म्हणजे केवळ आता फक्त अन्नाचा नमुना तपासला जाणार नाही, अन्न तयार होण्यापासून ग्राहकांच्या ताटापर्यंत संपूर्ण प्रक्रिया तपासली जाणार आहे. हे नियम जर पाळले नाही तर कोणती कारवाई होणार, किती रुपयाचा दंड होणार, किती वर्षाची जेल होणार, याबद्दल तुकाराम मुंढे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. जर एखाद्या अन्नपदार्थामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीवरती 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय 10 लाख रुपयाचा दंड. जर कोणाच्या अन्नपदार्थामुळे कमी स्वरूपाची दुखापत झाली तर त्या संबंधित व्यक्तीला 1 वर्षाची जेल आणि 3 लाख रुपये दंड. तुकाराम मुंढे यांनी हे देखील स्पष्ट केलं, अनेकदा लोकांना वाटतं FDAची कारवाई फक्त मोठ्या हॉटेल विरुद्धच होते, पण तसं नाहीये. प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवसायावरती कारवाई करण्याचे FDAचे अधिकार आहेत. अगोदर हे नियम होते, अगोदरच्यांनी काय केलं त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, पण आता इथून पुढे छोटा व्यावसायिक असो किंवा मोठा व्यावसायिक असो, प्रत्येकाची तपासणी केली जाणार. याशिवाय चुकीच्या पद्धतीने पदार्थांवरती लेबल लावणं, ग्राहकांची फसवणूक करणं, निकृष्ट दर्जाचे अन्न विकणं, या सर्वांवरती कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे आता इथून पुढे सर्वांनी लक्षात ठेवा, खायच्या पदार्थात आपल्याला कोणतीही त्रुटी आढळली, कुठेही हॉटेलमध्ये काही आढळलं तर त्वरित FDAला कळवा. कारण की हॉटेलवाल्यांकडून अनेक वेळा चुका होत आल्यात. त्यांनी बऱ्याच वेळा या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पण आता तुकाराम मुंढे आल्यानंतर बऱ्याचशा हॉटेलवाल्यांनी सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे. तरी देखील आपल्याला कुठे स्वच्छ पाणी मिळालं नाही, अस्वच्छता आढळली, हॉटेलमध्ये काही प्रॉब्लेम वाटला किंवा दररोजच्या नाश्त्यापदार्थामध्ये आपल्याला काही त्रुटी आढळल्या तर या संदर्भात माहिती जरूर कळवा. कारण की हा आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि आपला आरोग्याचा प्रश्नासाठी आता तुकाराम मुंढे स्वतः मैदानात आहेत.